नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये आपल्याला सुरुवातीपासून दबावच बघायला मिळाला. त्याचं ऑलमोस्ट रिझन होतं थोडंफार प्रॉफिट बुकिंग. निफ्टी जो आहे तो 25,000च्या वरती सस्टेनही नाही होऊ शकला. काल गुरुवार 25,000च्या वरती एक्सपायरी होती, एक्सपायरी बंद दिली, पण मार्केटला ज्या पद्धतीनं शॉर्ट कवरिंग अपेक्षित होतं ते आपल्याला काल शॉर्ट कवरिंग बघायला मिळालं नाही. कारण ऑलमोस्ट जर शॉर्ट कवरिंग आलं असतं तर निफ्टी निश्चित 25,200 आणि 200च्या अभाव गेले असते. 25,200-250 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, ते पार झालं असतं जर शॉर्ट कवरिंग आलं असतं. पण तसं काल आपल्याला होताना बघायला मिळालं नाही. निफ्टी काल क्लोजिंगला हायर लेवलवरून थोडीशी खाली आली आणि आज सुरुवातच निफ्टीनं 25,000च्या खाली गेली आणि त्यानंतर मात्र ऑलमोस्ट निफ्टीमध्ये संपूर्ण दिवसभर सेलिंग प्रेशरचाच दबाव बघायला मिळाला. त्याचं रिझन जे आहे ते एक मगाशी म्हटलं 25,000च्या वरती सस्टेन नाही होलं, शॉर्ट कवरिंग नाही आलेलं. आणि आज रात्री जॅक्सन होलची मीटिंग आहे अमेरिकेमध्ये. जॅक्सन होल एक ठिकाणाचं नाव आहे आणि तिथं एक महत्त्वपूर्ण मीटिंग दरवर्षी घडत असते आणि त्या मीटिंगमध्ये जेरम पॉवेल फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जे आहेत ते निश्चित काहीतरी मोठं वक्तव्य करण्याची शक्यता दरवेळी असते. फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसीला घेऊन, इन्फ्लेशनला घेऊन, US इकॉनॉमीला घेऊन, USचे जे टेरिफ वॉर सगळ्या देशांसोबत सुरू आहेत त्या संदर्भात घेऊन. त्यामुळे थोडंसं मार्केट कॉशियस राहिले असंही म्हणू शकते. त्यासोबत 27 ऑगस्टची डेडलाईन जवळ आली आहे. टेरिफ्स अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ्स दुसरे जे आहेत ते 25% रशियन ऑइल आपण खरेदी करतो आहे त्याबाबतीची डेडलाईनसुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळं मार्केटला थोडंसं आज दबाव बघायला मिळाला आज एंटायर दिवसभर. कारण एक्सपायरी जवळ येते, पुढचा विकेंड शॉर्ट विकेंड आहे आणि निफ्टीची एक्सपायरी सप्टेंबरपासून जी आहे ती मंगळवारी होणार आहे. आता गुरुवारीऐवजी दर मंगळवारी एक्सपायरी असणार. त्यामुळं या सगळ्या चेंजेस जे आहेत टेक्निकल्स, त्यामुळं थोडं मला वाटतं मार्केटमध्ये आज दिवसभर दबाव झाला आणि ऑलमोस्ट 200 पॉईंटची डिक्लायनिंग निफ्टीमध्ये बघायला मिळाली. बँक निफ्टी 600 पॉईंटचं डिक्लाईन केलं आणि ऑलमोस्ट मार्केट जे आहे ते एक महत्त्वपूर्ण सपोर्टच्या आसपास येऊन बंद झालं आहे. 24,850 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,850च्या खाली आलं तर परत पुन्हा 24,600पर्यंत येण्याचे चान्सेस निफ्टीमध्ये दिसत आहेत. त्यामुळं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आज बघणं गरजेचं आहे की आज जॅक्सन होलची मीटिंग आज कशा पद्धतीनं पॅन आउट होते. काय स्टेटमेंट फेडरल रिझर्व्ह जेरम पॉवेल कशा पद्धतीचं स्टेटमेंट जॅक्सन होलवरून करतात. आपल्या भारतीय वेळेनुसार 7:30 वाजता ते स्पीच देणार आहेत. त्यानुसार US मार्केटची चाल ही आपल्याला बघायला मिळेल. जर US मार्केट चांगले रिकवर केले, पॉझिटिव्ह राहिलं तर मला वाटतं आपण सोमवारी पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. अदरवाईज जर थोडंसं निगेटिव्ह राहिलं त्या मीटिंगला तर आपण निश्चित एक सोमवारी निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे थोडंसं इव्हेंट बेस सोमवारचं ओपनिंग राहील. टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टी 24,800-850 खास करून 24,850च्या खाली आला तर फर्दर डिक्लायनिंग 24,600पर्यंत येऊ शकतं निफ्टीमध्ये. 24,850 होल्ड राहिला तर परत पुन्हा निफ्टी 25,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न सोमवारच्या सेशनला करू शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 54,900 ते 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 54,900च्या खाली ब्रेकडाऊन दिला तर फर्दर डिक्लायनिंग 54,500 54,700पर्यंतची येऊ शकते. हायर लेवलला 55,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स बँक निफ्टीला या रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करू शकते. आज NSEमध्ये 1,052 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,660 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 8 शेअर्स वाढलेले आहेत, त्या बाजूला 42 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. ऑन सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा फार्मा सेक्टर आज चांगलं वाढून बंद झाले, 0.5% पॉझिटिव्ह आहेत. बाकी अदर सेक्टर सगळे मायनस आहेत. खास करून लीड केलं बँक्स, IT, मेटल, FMCG, रिॲलिटी, एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस या सगळ्या सेक्टर्सनी लीड करून मार्केटला खाली नेलेलं आहे. म्हणजे ब्रॉड बेस सेलिंग झालं असं आपण म्हणू शकतो. युरोपियन मार्केट जे आहे ते मिक्स आणि फ्लॅट आहेत. काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे अहेड ऑफ जॅक्सन होल मीटिंग. पण ॲक्च्युअल मार्केट डावजन्स कसं क्लोज होतं आहे जॅक्सन होलचं स्पीच आल्यानंतर ते बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं मार्केट ग्लोबल चिंता भरपूर आहेत मार्केटला, त्यामुळंच खाली आलेलं दिसते. त्यामुळे बघणं गरजेचं आहे आजचं स्पीच कसं पॅन आउट होऊन US मार्केट कसे क्लोज देतात शुक्रवारी, त्यानुसार आपण सोमवारी ओपनिंग करू शकतो. सोमवारी मला वाटतं आयदर निफ्टी गॅप अप होईल किंवा गॅप डाऊन होईल. तर बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीनं ओपन होतं, बिहेव होतं, क्लोज होतं. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.